आणि आता नाशिकमधून एक मोठी बातमी समोर येते। नाशिक शहरात होणाऱ्या कुंभमेळ्यासाठी किंवा रिंग रोडसाठी नाशिकच्या दरी, मातोरी, मुंगसरे आणि यशवंतनगर या भागातील जमिनीचं भूसंपादन होतंय। भूसंपादन करत असताना सरकारकडून बळाचा वापर केला जात असल्याचा आरोप होतोय। प्रांत अधिकारी पवन दत्ता शेतकऱ्यांशी आणि शिवसैनिकांशी चर्चा करता मागच्या दारानं निघून गेले असं कळतंय। संजय राऊत, खासदार राजाभाऊ वाजे, माजी आमदार वसंत गीते शेतकऱ्यांना घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये दाखल झाले। तर जिल्हाधिकारी मात्र दालनात नसल्यानं संजय राऊत जिल्हाधिकारी नाशिक यांच्या दालनामध्ये खरं तर बसून आहे। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। लक्ष्मण, नेमकं काय घडतंय? नाशिकच्या लिंगोळा भागामध्ये सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्तानं जमिनी ज्या आहेत त्या भूसंपादितल्या जात आहे। मात्र ह्या भूसंपादन करत असताना काही शेतकऱ्यांना मारहाण झाल्याची तक्रार आहे। त्या सगळ्या शेतकऱ्यांनी आज संजय राऊत यांची भेट घेतलेली होती आणि संजय राऊत यांची भेट घेतल्यानंतर संतप्त झालेले संजय राऊत आता सगळ्या शेतकऱ्यांना घेऊन जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात आलेले आहे। काही वेळापूर्वी हे सगळे शिवसैनिक, शिवसेनेचे पदाधिकारी, पवन दत्ता जे प्रांत अधिकारी ज्यांनी मारहाण केली त्यांच्या विरोधात तक्रार आहे, त्यांच्या दालनात गेले। त्यानंतर मात्र त्या ठिकाणून गायब झाले आणि त्यानंतर आता हे सगळे शिवसैनिक संजय राऊत यांच्या सोबत जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये त्यांच्या दालनामध्ये बसलेले आहेत। आपण संजय राऊत यांच्याशी बोलणार आहोत। राऊत साहेब, ते गायब झालेत, काय नेमकं कारण? जे प्रांत अधिकारी ज्यांनी मारहाण केली त्यांच्या विरोधात तक्रार आहे, त्यांच्या दालनात गेले। त्यानंतर मात्र त्या ठिकाणून गायब झाले आणि त्यानंतर आता हे सगळे शिवसैनिक संजय राऊत यांच्या सोबत जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये त्यांच्या दालनामध्ये बसलेले आहेत। आपण संजय राऊत यांच्याशी बोलणार आहोत। राऊत साहेब, ते गायब झालेत, काय नेमकं कारण? ते हातात सापडल्यावर बघू। पवन दत्तांना भेटायला गेले ते तिथून निघून गेले। जाऊ द्या ना, निघून नाही गेले, पळून गेले। मी आता काही बोलणार नाही, मी आधी जिल्हाधिकाऱ्यांशी बोलेन, मग मी आपल्याशी बोलेन। हे बघा, या आजींचा हात बघा, हा एवढा हात दाखवा, मी यासाठी आलो, नाही तर मी जात नाही सरकारी कार्यालयात। मी कधीही सरकारी कार्यालयात जात नाही। त्या आजींचा हात बघून मला राहावलं नाही म्हणून मी आलो। आणि त्या सगळ्या महिला बघा, त्यांचे कसं मारलंय बघा, त्यांना फरफडत नाही। हे IAS अधिकाऱ्याचं काम नाही आहे, त्याच्या अंगावर वर्दी नाही आहे खाकी, त्याचंही काम नाही आहे। तुम्ही हातामध्ये दांडे घेऊन महिलांवरती हात उचल, ते महाराष्ट्रामध्ये? तुम्ही कुठून आलात? हा महाराष्ट्र आहे, तुम्ही महिलांच्या सुरक्षेच्या गोष्टी करताय ना। मी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना भेटणार आहे यासाठी खास। आता आपण बघतोय संजय राऊत या ठिकाणी आलेले आहे, शिवसेनेचे खासदार या ठिकाणी आहे, सगळे पदाधिकारी या ठिकाणी आहे। महत्त्वाचं म्हणजे शेतकरी देखील आहे। आपण शेतकऱ्यांशी देखील बोलूया। ताई, तुम्हाला नेमकं काय मारहाण करण्यात आली, काय नेमकं घडलं होतं? आजी, काय झालं तुमच्याबरोबर? ते मोजणीला खाली वावरात जायलो होते, आम्ही घरात होतो ना, आम्हाला काहीच माहिती नाही। 7:30च्या टायमाला 10-12 पोलीस आणि हे घरात घुसले, एकदम काठी ढोसून मुलाला मारायला लागले। मी ब्लाऊजला बटणं लावीत बाहेर येत होते तर त्यांनी माझ्या हातावर काठी मारली। सुनाला किचनमधून वळलं, मारलं, ह्या मुलीला मारलं, असं त्यांनी आमच्याशी गैरकानूनी काम केलंय असं। शेतकरी आहे आणि हे सगळे तक्रार घेऊन संजय राऊत यांच्यासोबत जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनामध्ये आलेले आहे। मात्र जिल्हाधिकारी या ठिकाणी नाही आहे। जिल्हाधिकाऱ्यांची खुर्ची आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। मात्र अप्पर जिल्हाधिकारी या ठिकाणी दाखल झालेले आहेत, ते त्यांच्याशी बोलत आहे। मात्र संजय राऊत हे जिल्हाधिकाऱ्यांना भेटण्यावरती ठाम आहे आणि त्यामुळे नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयातली ही सगळी दृश्य बघतोय। सगळे शिवसैनिक या ठिकाणी ठाण मांडून आहे, जोपर्यंत जिल्हाधिकारी येत नाही, जोपर्यंत या शेतकऱ्यांना का मारलं याची उत्तरे मिळत नाही, तोपर्यंत आपण मागे हटणार नाही, अशी भूमिका या सगळ्यांची आहे। पहिल्यांदाच संजय राऊत अशा पद्धतीने एखाद्या शासकीय कार्यालयामध्ये ठाण मांडून बसलेले आहे। कारण आहे, शेतकऱ्यांना मारहाण झाली आहे, महिलांना मारहाण झाली आहे आणि त्यामुळे ते स्वतः अशा पद्धतीनं या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये येऊन बसलेले आहे। एक प्रकारे भूसंपादनावरून हा वाद पेटलेला पाहायला मिळतंय। संजय राऊत हे स्वतः जिल्हाधिकाऱ्यांच्या भेटीसाठी दाखल झालेले आहेत। लक्ष्मण, तुमच्याकडून वेळोवेळी अपडेट घेत राहू, तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी। तर नाशिकमधल्या रिंग रोडसाठी भूसंपादनावरून हा एक प्रकारे वाद पेटलेला पाहायला मिळतोय।